आज आम्ही बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, खासदार इम्तियाज जलील साहेब, समीर साजिद बिल्डर साहेब आणि फिरोज लाला साहेब यांच्या आदेशावरून या ठिकाणी परळीला आमचे जे मृत भाऊ आहेत, ज्यांचा या ठिकाणी ब्रुटली मर्डर झालं, ते तौहीद खान यांच्या परिवाराला या ठिकाणी सांत्वनपर भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्यासोबत MIMची सर्व टीम सोबत आहे. गेल्या 4 दिवसापासून आपण सर्व समाज माध्यमावर बघतोय की तौहीद खान मर्डर केस हे फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते महाराष्ट्रात गाजतं आहे. त्याचं कारण काय की अतिशय अमानुषपणे त्याला मारहाण करून या ठिकाणी खून करण्यात आला. खून तर करण्यात आला, परंतु पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलं. त्याचा प्लॅन असा होता की त्या ट्रॅकवर त्या जर डेड बॉडीचे तुकडे झाले असते तर उद्या ती डेड बॉडी ओळखूसुद्धा आली नसती. आम्ही या ठिकाणी गफार शाह साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक मुफ्ती अशफाक साहेब आहेत, शरीफभाई आहेत, अशफाकभाई दुसरे आमचे मित्र आहेत, सर्वच या ठिकाणी जमीलभाई आहेत, सर्व या ठिकाणी टीम काम करते. त्यांच्याशी ज्यावेळेस आमचं बोलणं झालं तर आमच्या एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात आली की जर ती बॉडी त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती, ती कुणाला ओळखू येत नव्हती. इथलं तौहीद खान असताना सुद्धा ती ओळखू येत नव्हती. जर त्या रेल्वे ट्रॅकवर जी टाकली होती तिचे जर तुकडे झाले असते तर ती डेड बॉडी कुणालाही ओळखू आली असती आणि तौहीद खान एक मिस्ट्री म्हणून राहिली असती. परंतु देवाला काही मान्य नव्हतं आणि या ठिकाणी डेड बॉडी मिळाली, तिची ओळखसुद्धा पटली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. 302चा गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाले. आमचं म्हणणं एवढंच आहे प्रशासनाला आम्ही आता IO साहेब जे आहेत, ऋषिकेश शिंदे साहेब आहेत, त्यांनाही भेटलो. काल आम्ही बीडला जे चार्जवर SP मॅडम आहेत, चेतना तिडके मॅडम, त्यांनाही भेटलो आणि त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आम्हाला असं समजून आलं की इन्व्हेस्टिगेशन हे बरोबर मार्गाने जात आहे. परंतु या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही आणखीन आपल्याला सुद्धा परळीकरांना जे काही माहिती असेल याच्या बाबतीतला ती पोलीस स्टेशनला या ठिकाणी कळवावी अशी त्यांनी विनंती आम्हाला या ठिकाणी केली. मला एकच सांगायचं की आपण सगळ्यांनी मिळून या ज्यांनी मानवतेला या ठिकाणी काळिमा फासली, तो कोणी जातीचा धर्माचा असू शकत नाही. जो एखाद्याचा खून करतो तो माणूस नसतो. तर अशा या राक्षसाला या ठिकाणी गाडण्यासाठी, संपवण्यासाठी आपल्याकडे जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलंय, कायदा दिलाय, त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून या पीडित परिवाराला, आता हे समोर 2 आपल्या लहान लहान मुलं दिसत आहेत, त्याचा आणखीन एक मुलगा आहे, हे परिवार या ठिकाणी उघडा पडलेला आहे. तर यांना या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व परळीकरांनी याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. कायद्याने आपल्याला मार्ग काढायचा आहे. दुसरी विनंती या ठिकाणच्या सर्व नेतेगणांना करेल की या परिवाराला कुठंतरी आपण मदत केली पाहिजे, तो परिवार पुन्हा एकदा उभा केला पाहिजे अशी विनंती या ठिकाणचे जे स्थानिक नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी करेल की या ठिकाणी त्यांनी भेटून या पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी कायद्याची बाजू उचलून धरावी आणि त्या परिवारासाठी आपण काय करू शकतो, या परिवाराला काय मदत करू शकतो हे सुद्धा बघितलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा सर्व परळीकरांनी ही लढाई जोपर्यंत त्याला शिक्षा लागत नाही तोपर्यंत ही थांबवायची नाही. कायद्याच्या चौकटीतून या लोकांना सुटू द्यायचं नाही असं या ठिकाणी आपण प्रण करू. येणाऱ्या काळात आपण दाखवून देऊ की परळीतून एक न्यायाचा इन्साफ ज्यांना मिळाला ती एक महाराष्ट्रात उदाहरण म्हणून जाईल आणि अशा लोकांना जे आहे तर आम्ही मोठे होऊ देणार नाही अशी या ठिकाणी आवाहन करतो. पुन्हा एकदा परळीकरांनी या ठिकाणी शांतता पाळावी जेणेकरून या ठिकाणी परळी शांत राहील. या पद्धतीचं वातावरण आपण सर्वांनी मिळून मेंटेन करावं अशी विनंती करतो.